नमस्कार. तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांच्या पुनश्च स्वागत. आज आपण या सत्रातलं दुसरं आणि 6वं प्रकरण जे आहे साहित्याची सामाजिकता या विषयावर थोडंसं बघणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे साहित्य आणि समाज यांचे परस्पर संबंध. आता समाज म्हणजे काय आहे? तर एक समान परंपरा असणारा, बरोबर आहे, समान हितसंबंध असणारा, हां, समान हितसंबंध घेऊन एकत्र आलेला व एकाच भूप्रदेशात राहणारा मानवी समूह, बरोबर आहे. याला आपण समाज म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे मराठी समाज, हिंदी समाज, गुजराती समाज, की या समाजाच्या परंपरा, रीती रिवाज, परंपरा वगैरे वगैरे. आणि भूप्रदेश सुद्धा प्राधान्याने एक आहे. म्हणजे महाराष्ट्रातील माणूस इकडे तिकडे जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. आता साहित्य आणि समाज यांचा संबंध काय आहे? तर साहित्य म्हणजे प्रत्येक कला प्रकाराला एक मूलद्रव्य आहे. म्हणजे चित्रकाराजवळ काय आहे? रंगरेषा आहे, ते त्याचं मूलद्रव्य. म्हणजे मटेरियल त्याचं काय आहे? हं? रंग आणि रेषा. संगीतकाराजवळ काय आहे? स्वर आणि काय? वाद्यातून निघणारं संगीत. शिल्पकाराजवळ काय? प्रस्तर. एक कालच्या तासाला मी बोललेलो तुमच्याशी बहुतेक, त्यामुळं त्याचा काही प्रश्न नाही. आता साहित्याचा जो साहित्य ही जी कला आहे इतर ललित कलांच्या तुलनेत ही सगळ्यापेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण ती मुळामध्ये जीवननिष्ठ आहे. चित्रकला, संगीतकला जीवननिष्ठ असण्याचं काही कारण नाही. हां, शिल्पकला सुद्धा जीवननिष्ठ असेलच असं नाही. तर साहित्य ही एक जीवननिष्ठ कला आहे आणि तिचं मूलद्रव्य, मूलद्रव्य म्हणजे आपल्याजवळ काय आहे? कथा, कादंबरी, नाटक वगैरे लिहिण्यासाठी तर भाषा हे आपलं मूलद्रव्य आहे. आणि अशाच भाषेच्या आधारानं लेखक साहित्य निर्मिती करतो आणि वाचक त्याच आधारानं तिचा आस्वाद घेतो. या दोघांच्याही कृतीमागे म्हणजे निर्मिती साहित्याची आणि आस्वाद काय, यामागे अनेक प्रयोजने संभवू शकतात बाकीची. म्हणजे इच्छातृप्ती वगैरे वगैरे प्रयोजन विचारात आपण पाहिलं. परंतु साधारणपणे बहुतेक प्रयोजनांना एक सामाजिक किंवा जीवनविषयक संदर्भ असतो. आता याच्याबद्दल एक दुसरं टोक कलावादाचं वाढलं जातं की साहित्याची निर्मिती आणि आस्वाद हा फक्त आनंदासाठी घ्यायचा असतो आणि दुसरं काहीच नाही. ही अनन्यसाधारणत्व आणि समाजनिरपेक्षतेवर भर देणारी एक कलावादी भूमिका आहे. ही टोकाची भूमिका आहे. तर साहित्य ही आशय प्रदान कला आहे. एखाद्या चित्रातून आपल्याला आशय दिसेलच किंवा एखाद्या संगीतातून आपल्याला काही आशय सापडेल, म्हणजे अर्थ सापडेल त्याचा, असं काहीच नाही. गाणं वेगळं, गाणं आपलंच, नाही का? गाणं भाषेचंच आधारण निर्माण होतं. त्याला संगीत मत्तीला येतं, पण अर्थ गाण्याचाच ना. या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे वगैरे हे शब्द कोणाचे आहेत? तर हे लेखकाचे शब्द असले तरी ते समाजातून आलेले आहेत. त्यामुळे कलात्मक दृष्टिकोनातून फारसा विचार करता येईल की नाही हा प्रश्न आहेच. परंतु आपल्याला असं ठरवावं लागतं. म्हणजे वाल कुलकर्णी हे जे समीक्षक आहेत, साहित्य स्वरूप आणि समीक्षा, या पुस्तकात त्यांनी असं म्हटलं की कलाकृतीचं फक्त चांगले पण ठरू शकतात. म्हणजे दोन मूल्य आहेत. एक जीवन मूल्य आहे, त्याच्यात शाश्वत जीवन मूल्य आहेत. शाश्वत कुठली? सत्यम शिवम सुंदरम. तुम्ही वाचता, सत्य शिव सुंदर ही शाश्वत आहे. उरलेली येतात जातात अशी काही तात्कालिक स्वरूपाची मूल्य असतात. तर तशी कलेची मूल्य आहेत, नाही का? रचनाबंध, आकृतीबंध, घाट, साचा वगैरे. तर कलामूल्ये काय करू शकतात? कलामूल्ये तिचं श्रेष्ठत्व चांगले पण ठरू शकतात. पण हे श्रेष्ठत्व ठरवायला शेवटी जीवनमूल्यांचाच विचार करावा लागतो. एखाद्या साहित्य कृतीला आपण श्रेष्ठ केव्हा म्हणतो? तर तिच्यातील जीवनदर्शन सखोल व उत्कट असते तेव्हा. भालचंद्र नेमाडे किंवा हरिभाऊ आपटे
या वि स खांडेकर यांना आपण श्रेष्ठ का मानतो? कारण त्यांनी खोल अशा जीवनाचं उत्कट असं दर्शन घडवलेलं आहे. म्हणून साहित्य कृतीचा केवळ कलात्मक दृष्टीनं विचार होऊ शकत नाही. साहित्य सिद्धांत या पुस्तकाचे लेखक वेलेल आणि वॉरेन वेलेक आणि वॉरेन यांनी असं म्हटलेलं आहे की साहित्य ही एक सामाजिक संस्था आहे. सरळ सरळ म्हटलंय त्यांनी. त्यांचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे, मान्यता प्राप्त आहे. तर साहित्य एक सामाजिक संस्था आहे व समाज निर्मित भाषा हे त्याचे माध्यम आहे. त्याने सरळ सरळ साहित्याला एक सामाजिक संस्थाच मानलेला आहे. कारण त्यांच्या मते रेने वेलेक आणि वॉरेनच्या मते साहित्याभासातून उपस्थित होणारे बहुसंख्य प्रश्न निदान अंतिमतः गर्भितपणे का होईना ते सामाजिक प्रश्नच असतात. तसेच लेखकावर समाजाचा प्रभाव पडतो आणि समाजात लेखकाचाही समाजावर प्रभाव पडतो. हेही त्यांचं मत लक्षात घेण्यासारखं आहे. तेव्हा आपल्याला असं विचार करता येईल की साहित्याचे जे 3 मूलभूत घटक आहेत हे लक्षात घेता लेखक, वाचक आणि भाषा हे 3 मूलभूत महत्त्वाचे घटक आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे साहित्याने समाज याचा विचार करत असताना आपण मागं वेगळा विचार केला आस्वाद प्रक्रियेमध्ये. आता इथे आपण सामाजिक दृष्टीने विचार करतोय साहित्याचा. तर इथे आपल्याला 3 घटक दिसत आहेत की एक लेखक आहे आणि दुसरा वाचक किंवा रसिक आहे. या दोघांना बांधणारा पूल करून कोणता आहे? दोघांच्या मध्ये कोण आहे? तर साहित्यकृती आहे. आणि साहित्यकृतीचं माध्यम काय आहे? मूलद्रव्य काय? तर भाषा आहे. बरोबर आहे की नाही? तर हे तिन्ही घटक सामाजिक ज्याला म्हणतो अशा वस्तूचाच भाग असतात. त्यामुळे साहित्याला सामाजिक परिणाम प्राप्त होते असं तुमच्या लक्षात आहे. पण लक्षात कोण घेतो? ही हरिभाऊ आपटे यांची कादंबरी किंवा अलीकडची हिंदू ही कादंबरी घ्या. काय तिचा फक्त कलात्मकतेच्या दृष्टीने विचार करून चालणार नाही. तिचा सामाजिक परिणामही आपल्याला तेवढाच लक्षात घ्यावा लागतो असं तुमच्या लक्षात येईल. काय आता राभा पाटणकर यांनी साहित्यामध्ये 2 ध्रुव कल्पिलेले आहेत. सौंदर्यमीमांसा या ग्रंथामध्ये. तर ते असं म्हणतात, एक अलौकिकतावाद आणि एक लौकिकतावाद असे ते 2 ध्रुव असतात साहित्यामध्ये. लौकिकतावाद हा जीवनाशी असणारा आपला जो साहित्याचा संबंध आहे त्याच्याशी अधिष्ठित आहे आणि आशयामुळे साहित्यकला लौकिकतावादाकडे म्हणजे आपल्या प्रत्यक्ष जीवनाकडे झुकलेली दिसते. आता या सगळ्यामध्ये तेन हा फ्रेंच समीक्षक समाजशास्त्रीय समीक्षेचा जनक मानला जातो. त्यानं एक 3-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की साहित्याच्या पाठीमागे काय असते? तर महत्वाचं असतं वंश असं त्यानं म्हटलं, परिस्थिती वा प्रसार माध्यमे, युगधर्म वा युग प्रवृत्ती हे 3 घटक त्याच्या पाठीमागे असतात असं त्याचं म्हणणं आहे. आता वंश संकल्पनेत त्याचं काय आहे? तर भूप्रदेशाची विशिष्ट भौगोलिकता, समाजाची विशिष्ट परंपरा व जीवन पद्धती, त्यामुळे निर्माण होणारी विशिष्ट सामाजिकता आणि त्यातून घडणारा विशिष्ट राष्ट्रीय स्वभाव हे त्याच्या वंश संकल्पनेमध्ये आहे. मिल्यू म्हणजे युगधर्म वा युग प्रवृत्ती ही जी त्याची संकल्पना आहे ती थोडीशी गुंतागुंतीची आहे. पण त्याच्यामध्ये त्याला परंपरेने जी समाज माध्यमं आहेत आपली त्या समाज माध्यमांचं परंपरेनं आलेली ती अभिप्रेत आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघतो कीर्तन, तमाशा, संगीत, नाटक ही सगळी परंपरेने आपल्याकडे आलेली अभंग, कीर्तन वगैरे प्रकार, साहित्याचे प्रकार सुद्धा हे परंपरेने आपल्याकडे आलेली आविष्काराची वेगवेगळी माध्यम आहे. काय अशा माध्यमांना एक विशिष्टत्व असतं आणि ते ऐतिहासिक काळाशी जोडलेलं असतं. उदाहरणार्थ आज लावणी दिसत नाही, पोवाडा दिसत नाही फारसा. याचा अर्थ पोवाडा मराठ्यांचं शौर्यत्व संपलं का? शूरवीर मराठी जे होते पोवाड्यामधले त्या काळातले, शिवकाळातले किंवा नंतरच्या पेशवे काळातले ते संपलं का? तर तसं काही नाही. मुळामध्ये असं आहे की
तो पोवाडा हा प्रकार हा ऐतिहासिक वाटचालीत थोडासा बाजूला पडला आणि आधुनिक असे प्रकार आपल्याकडे आले. युग प्रवृत्ती हे त्याचं तिसरं सूत्र आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की युग हे प्रत्येक युगाचं असं एक सूत्र असतं आणि त्याचं एक खास ध्येय असतं. ते त्या त्या काळात प्रतिबिंबित होणाऱ्या साहित्यात आपोआप प्रतिबिंबित होत असतं. काय आता मध्ययुगीन काळात बघा, सगळं साहित्य ज्ञानेश्वर अगदी लीळाचरित्रापासून तुकाराम निळोबाराय, बहिणाबाई, संत बहिणाबाई, बहिणाबाई चौधरी नव्हे तर अध्यात्म हे सूत्र आहे. इंग्रजी कालखंडामध्ये काय दिसतं तर ज्ञानग्रहण, प्रबोधन हे सूत्र दिसतं. काय रशियामध्ये तुम्ही जर बोल्शेविक क्रांती 1917ला झाली, तिथे मार्क्सवादी समीक्षेचा एक स्वतंत्र प्रवाह अस्तित्वात आला. त्याने तर उत्पादन साधनं वर मालकांची म्हणजे पाया आणि इमला असा एक सिद्धांत मांडला आणि उत्पादन संबंधाचे स्वरूप व लेखकाची वर्गीय भूमिका ही महत्वाची मांडलेली आहे. काय म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की समाज रचनेचा पाया उत्पादन संबंध म्हणजे आर्थिक संबंध हाच आहे. उत्पादनाची साधने, त्याची मालकी, त्यावर श्रम करणारे, त्याद्वारे उत्पादन आणि साधनांच्या मालकांची उत्पन्नावर मालकी आणि याच्यातून श्रम करणाऱ्याचं होणारं शोषण. बघा ना तुम्ही, म्हणजे एक हे जे मोठे मोठे कारखानदार वगैरे आपले जे झालेले आहेत, तर हे किंवा शिक्षण संस्था चालक सुद्धा अलीकडच्या काळामधले शिक्षण सम्राट ज्यांना म्हटलं जातं, तर हे लोक तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्या कामगारांचं शोषण करतात आणि आपला आर्थिक फायदा मिळवतात, नाही का. अर्थात आपल्याला इथे एक लक्षात घ्यावं लागतं की साहित्य निर्मिती ही यंत्रगत नाही. म्हणजे एक पेन काढला दुसरा पेन काढला तसं नाही. प्रत्येक व्यक्तीचे खास असा एक पिंडधर्म असतो आणि निर्मिती क्षमताही असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण समाज व साहित्य निर्मिती या संबंधात त्यामुळे साचेबंदपणा निर्माण होऊ शकते. कारण आपण नुसतं साहित्य आणि समाजाचं दर्शन घडवावं म्हटलं तर मार्क्सच्या ही गोष्ट लक्षात आली होती. तो स्वतः साहित्याचा वाचकही होता, परंतु नंतर हे सगळं बदललं आणि मार्क्सवादी समीक्षा वेगळ्या दिशेने गेली. आता समाज म्हणजे काय, तर समाज म्हणजे व्यक्तीचा समूह. शरदचंद्र मुक्तिबोध म्हणतात, हा व्यक्तीचा समूह किंवा व्यक्तीची गोळाफेरीच नव्हे. समाजाला स्वतःची अंतर्गत रचना असते आणि ती विविक्षित जे आर्थिक संबंध असतात त्याच्यातून ती निर्माण झालेली असते. शेवटी सर्वांचे कार्य समाजाच्या मूळ व्यवस्थेला सुरळीत चालू ठेवणे हे असते आणि त्यामुळे समाज आणि साहित्य यांचे संबंध हे आपोआपच घनिष्ठ होतात. सामान्य माणसाप्रमाणे लेखक हा वेगळा असतो. त्याच्या प्रेरणा व्यावहारिक प्रकृतीपर नसतात. जीवन व्यवहाराच्या संदर्भात व्यापक जाणीव त्याच्या ठायी असते असं आपल्याला म्हणता येईल. साहित्य व्यवहाराच्या संदर्भात एवढं विवेचन आता या लेक्चर पुरेसं आहे. पुढील काही मुद्दे जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू, कारण जास्त वेळ झाला की मग तो व्हिडिओ अपलोड व्हायला जास्त वेळ घेतो. तर काही छोटेसे मुद्दे थोडेसे 2-3 राहिले ते आपण परत घेऊ. तुमच्याकडच्या नोट्स आणि मी शिकवतो याच्यात थोडासा फरक जाणवेल, परंतु मी ज्या काही गोष्टी ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या मात्र ऑब्जेक्टिव्हली तुम्ही फॉलो करा. कारण तुमच्या नोट्समध्ये त्या संदर्भात वेगळंच काहीतरी लिहिलेलं दिसतं आणि म्हणून मी मुद्दाम हे सगळं तुम्हाला विस्तारानं सांगायचं ठरवलं. तर हे जे मी काही सांगितलं लिहून घ्यायचं ते लिहून घ्यायचंच. बरोबर आहे, ठीक आहे. पुढच्या व्याख्यानात आपण साहित्य आणि समाजाच्या संदर्भात पुढचा भाग बघू. धन्यवाद.